गणपती बाप्पा मोरया. हे बघा किती छान फळांनी खूप छान अशी सुंदर सजावट केलेली. होम हवन, मंदिराचा कळस, कसं आहे सुंदर मंदिर. तो आता आम्ही जेवण करून निघाले होते, त्याच्यानंतर परत सेकंड टाइम फरारी बोटने जयगड. तू आता थोडं काहीतरी अंतर आहे तिथपर्यंत या आता आम्हाला ते सांगेल तुम्हाला. आता ह्या गाड्या तिथून आली आहे, आता आम्ही थोड्या वेळाने सर्व जाणार आहे. तितकी लंबी लाईन लागलेली. बाप आता ही फरारी की सवारी निघणार आहे. सेकंड जयगड सुपर नजारा, सुपर एन्जॉय, डबल टाइम एक्सपिरियन्स. आणि इथे काम चालू आहे. तर फरारीचा आमचा एवढा प्रवास संपलेला आहे. स्टेशन आहे, येत आहे. चल चल चलो, झालाय संपलेलं. फायनली आम्ही खाली आलो. अरे भाई स्कूटी, हे ब्रिज तयार होतं. हे नवीन ब्रिजची तयारी सुरू आहे, म्हणजे लवकरच फरारी पण बंद होणार आहे. ब्रिजपेक्षा फरारीचा आनंदच वेगळा आहे. खरं आहे हे. इथून आम्ही पेरू घेतलेला आहे. तेला खाल्लं नाही त्याला, मस्त आलंय ते. ओके बस चलो नेक्स्ट. नमस्कार. आता आम्ही परत पुढे आलो होते पुढच्या स्टेशनला, गणपती पुढे. आता इथून ते बंद, गेट बंद असल्यामुळे आता पायी जावं लागत आहे. तर भेटू गणपती पुढेला कसं आहे काय आहे तुम्हाला पण दाखवते. तिथला बीच वगैरे दर्शन घेऊया आणि अजून पुढच्या टूरसाठी निघूया. तर चला मग. एंट्री गेटला पोहोचल्या हो, कारण खूप चालावं लागतं. आणि हे पुढे आहे गणपती पुढे, मोठे मोठे बाग बघा ना जरा. चलो लविश, काय पुढे. ओके थोडं आम्ही थांबून घेतो आता. खूप चालत चालत यावं लागलंय. पुढे मंदिर आहे. नारळ, फुलं, जे काही देवासाठी, श्री गणेशांसाठी काय घ्यायचंय ते. आता इथे आलो आम्ही घ्यायला. पूजा घेतलेली, आता आम्ही पूजा खरेदी चालू आहे. एंट्री गणपती बाप्पा मोदक, मोषक श्री गणेश गणपती पुढे दर्शन रांग. ऑफ सीझन असल्यामुळे गर्दी कमी आहे आता. श्री गणपती बाप्पा मोरया हे मुखदर्शन आणि मग मेन दर्शन. हे सूचना असल्यामुळे कॅमेरा बंद करावा लागेल मला पण. मंदिराच्या आवारात आणि इकडे समोर हा बीच आहे. छान वाटतंय ना. ह्या दीपमाला, दीपस्तंभ आणि असं हे सुंदर असं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. हे बघा किती छान फळांनी खूप छान अशी सुंदर सजावट केलेली. होम हवन, मंदिराचा कळस, कसं आहे सुंदर मंदिर. आता आपली पण पूजा वगैरे झाली आहे, तर चला पुढे निघूया.
चल, मंदिर मंदिर झाल्यावर बीच, समोरच बीच आहे. पण आम्हाला हा बीच फास्ट कॅप्चर करून पुढे जायचं आहे. अजून पॅराशूट रायटिंग पण आहे. आम्ही जास्त वेळ थांबत नाही आहे, पण असा हा नजारा आहे. ऊन पण अजून भरपूर खूप आहे. बघू आता पुढे आरे वारे बीच, ते एक एक दोन दोन बीचला भेट देऊ. आता परत आपण पुढे थांबले आहोत झिपलाईनसाठी. आता आरेवारे या बीचला असणार ही झिपलाईन. तर आपण बघू आता झिपलाईन खेळण्याची मजा कशी असते, तर तुम्हाला पण दाखवते. आवाज येत नाही. बरं वाटतंय काय? तिकडून जास्त आला, तिकडनं काहीच येत नाही. बरं वाटतंय काय? तिकडे जरा कमी आहे वाटतं. तर नमस्कार सगळ्यांना. आता इथे बरीचशी जणांना ओळखत असतील, बरीचशी जणांना नसेल ओळखत. माझं नाव आहे आर्या प्रकाश शेट्टी आणि कालवारीच आहे. आणि बरेचसे खोटं गोष्टी नव्हत्या, पण आता मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन आलेल्या आहे. त्याच्या आधी मी आपले सगळे मान्यवर त्यांचं स्वागत करते. त्याच्याबरोबर आपले भाजपाचे जिल्हाध्यक्ष पासून पुढे आल्यावर आता रात्रीचा स्टे करण्यासाठी आता जेवणाचा कार्यक्रम आहे. तर आता आम्हाला इथे हॉटेल मिळाली आहे आणि पुढे आम्ही स्वामी स्वरूपानंदचं मंदिर आहे पावसला, तिथे स्टे केलेला आहे. तर मग जेवणासाठी आलो आहे आम्ही. इथे हे आमचं आता जेवणाचं ठिकाण. तर जेवण करून पटपट लवकर मग तुम्हाला नंतर दाखवतेस की आपल्याला रूम कुठे आपण हे केलेलं आहे. तर हे जेवणाची आता ऑर्डर चालू आहे.